क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. वितरित केल्याप्रमाणे सभापती मेघनाथांचा दिवस दिसतोय दिवसभर. हां हां ठीक आहे, द्या द्या बोला. सभापती महोदय, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही आशियाई खंडातील एक मोठी बाजारपेठ आहे, जिथून जो आहे कांदा जो आहे एक्सपोर्ट केला जातो, या देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा. या लासलगाव मध्ये जी पाणी पुरवठा योजना आहे ती लासलगाव, विंचूर आणि सोळागाव मिळून अशी आहे. 15 वर्ष झाली आहे आणि ह्या लासलगावची जी आहे लोकसंख्या जी आहे 3 पटीने वाढलेली. आता फक्त आपण जो आहे भाग घेतला की तिकडची लोकसंख्या वाढली, पण तिथं येणारे जे लोक आहेत मग ते जे आहेत तुम्हाला माहीतच आहे, कांदा जो आहे हा लासलगावमधूनच जो आहे जवळजवळ या देशातला 70% वरती कांदा जो आहे ह्या इथून जो आहे एक्सपोर्ट केला जातो. तिथं येणारे जे व्यापारी आहेत आणि बाकीचे जे उद्योग आहेत त्यांची जी आहेत आपण लोकसंख्या आपण बघितलेली नाही आहे किंवा धरलेली नाही आहे. तर येणारे इतर लोकसुद्धा जे आहेत 30,000च्या वरती, आता 30,000 लोक इथं राहत आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त जो आहे व्यापार करण्यासाठी येणारे त्या महिन्यामधले लोक किंवा ट्रक ड्रायव्हर किंवा ते येणारे ट्रक त्याचा लोडसुद्धा जे आहे ह्या शहरावर पडतो आहे. आपण जे आहे उत्तरात हे म्हटलेलं आहे की 16गाव पाणी पुरवठा योजना, 16गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना जे आहे त्याचं दुरुस्तीकरण जे आहे आपण करता आहात आणि काही 55 लिटर दिवस पाणी पुरवठा देण्याचं जो आहे तुमचं तुम्ही प्रयत्न करताय. सभापती महोदय, लासलगाव हे एक मोठं शहर आहे, त्याच्या बरोबरीने जो आहे विंचूरसुद्धा मोठं शहर आहे जिथून जे आहे कांदा एक्सपोर्ट केला जातो आणि मग बाकीच्या ज्या आहे पदार्थ म्हणजे फळ असो किंवा जे आहेत भाज्यासुद्धा. हां, दोन मिनिट म्हणजे सांगतोय का की जो आहे तो परिसर मोठा आहे, 2 मोठी गावं आणि 16 दुसरी गावं आणि 15 वर्षामध्ये जे आहे त्याची लोकसंख्या वाढलेली आहे. तर दुसरं आपण म्हटलं की मी जे प्रस्तावित केलेलं आहे की जवळच खडक मालेगाव जे आहे तिकडच्या धरणातनं 10 किलोमीटरवरून जो आहे पाणी पुरवठा योजना आपण करावी. तर आपण याच्यात उत्तरात दिलं आहे की जे आहे जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नवीन ग्रामीण पाणी पुरवठा योजना केंद्रीय जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांनी म्हणजे करता येत नाही असं आपण आपल्या उत्तरात म्हटलेलं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की नवीन मागणीनुसार जे आहे जलजीवन मिशनच्या मानकानुसार पुन्हा पडताळणी करता. याचा अर्थ तर आपण मान्य करतायत की तिथं जे आहे आपल्याला जे आहे पाणी पुरवठा जो आहे वेगळ्या माध्यमातून करणे गरजेचं आहे. माझा हा प्रश्न आहे की ठीक आहे की आपला ह्या हेडखाली जे आहे तुमचा जो आहे निधी संपला असेल म्हणून आपण हे उत्तर दिलेलं असेल, तर पुढे जाऊन जो आहे आपण कुठच्या हेडखाली मग दुसऱ्या कुठच्या हेडखाली जे आहे, कारण ही गरजेची बाब आहे लासलगावसाठी. आणि मोठ्या प्रमाणात आपण बघितलं असेल की आंदोलनंसुद्धा जे आहेत त्या तिकडच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तर दुसऱ्या कुठच्या हेडखाली आपण करणार की हीच योजना जी आहे आताच्या जे आहे बजेटमध्ये आपण करणार? हे जे आहेत 2 प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. सभापती महोदया, हे लासलगाव विंचूरचं 16गाव पाणी पुरवठा योजना जी आहे ती त्या योजनेच्या रेट्रोफिटिंगचं काम आपण जलजीवन मिशनच्या अंतर्गत घेतलं होतं आणि 55 लिटर पर व्यक्ती ग्रामीण भागातील किंवा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला पाणी पुरवण्याचा आपला मानस आहे आणि ही योजना आहे. त्यासाठी आपण ह्या योजनेसाठी 2022ला 20 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि नंतर त्याला परत एक सुप्रमा काढून 2024ला आपण 26 म्हणजे वाढीव निधी देऊन आज ही 26,55 लाख रुपयाची ह्या योजनेवरती की आपल्या ह्या लासलगाव
आणि विंचूर हे मोठे गावं असल्यामुळे, लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून 26,55 रुपयाची तरतूद केलेली आहे. त्या पद्धतीने ह्याचं काम चालू आहे. आणि मध्ये आपण हे सुप्रमामध्ये जे 4.5 कोटी रुपये वाढवून दिलेले आहेत त्याचे कामंसुद्धा लवकरच पूर्ण होतील. त्यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणे आहे किंवा काही जी पाईपलाईन नादुरुस्त झालेली ती बदलणे आहे. हे झाल्यानंतर आपल्या ह्या परिसरामध्ये ह्या जी 16 गाव पाणी पुरवठा योजना आहे ह्यांना पाण्याची अडचण येणार नाही. तरी आपली मागणी होती की लासलगाव खडक माळेगाव धरणातून पाण्याची पूर्तता करावी. पण सध्या स्थितीला आपल्या लोकसंख्येच्या नुसार ह्या गावांना पाणी पोहोचेल एवढं पाण्याची उपलब्धता आहे. आणि जरी आहे त्यामुळे आपण जी नवीन काही वाढीव वस्ती झालेली त्यासाठी 26,55 रुपयाची तरतूद केलेली आहे. त्याचं कामसुद्धा चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर ज्या काही आपल्याला पाण्याच्या अडचणी येतात त्या येणार नाहीत. सन्माननीय किशोरजी दराडे त्यांना विचारू द्या, नंतर परत देते आपल्याला. धन्यवाद सभापती महोदया. ऑलरेडी 16 गावची योजना ही 95 साली झालेली. साधारणतः 16 गावापैकी अद्याप फक्त 4 ते 5 गावांना पाणी मिळतं. आपल्या उत्तरात म्हटलंय 26,55 रुपये आपण त्या योजनेसाठी लावलेले. प्रत्यक्ष जर आता मी रोज तिथे जातो, माझ्या घरापासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती योजना आहे. ती योजना करत असताना ती अंडरग्राऊंड करायला पाहिजे होती. ती ओपन केल्यामुळे लिकेज जास्त होतं. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्याच्यासाठी 26,55 रुपये लावले ते पाईप न बदलता त्यालाच कलर लावून परत ते पाईप फिट करण्यात आलेले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि आपण 17 कोटी रुपये तिथं अदा केलेले. तर या भ्रष्टाचाराची चौकशी आपण करणार आहात का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जी ओपन पाईपलाईन आहे ते अंडरग्राऊंड करणार आहात का. तिसरा प्रश्न असा आहे, आज त्या योजनेच्या अंतर्गत लाईट बिल साधारणतः 10 ते 12 लाख रुपये येतं. त्याच्यासाठी सोलर प्लॅन लावलेला आहे. सोलर प्लॅन अद्यापही चालू झालेला नाही. म्हणजे तो सर्वसामान्य माणसावर तो भार पडतो. पाणीपट्टी गोरगरिबांना भरायला लागते आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रिकचे बिल पेड करायला लागतात. म्हणून सोलर प्लॅन कधी चालू होणार आहात. दुसरी गोष्ट, झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार आहे का आणि 16च्या 16 गावांना रोज पाणी दिलं जाणार आहे का. आज लासनगाव इतकं मोठं शहर आहे, त्याला 8-8 दिवस त्या आई बहिणींना पाणी मिळत नाही. सातत्याने पाणी वाचून भटकत असता. शेतीला तर पाणी दूरच राहिलं. 16 गावांना पिण्याचे पाण्याची परिस्थिती सुद्धा अतिशय वाईट आहे. म्हणून मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, प्रत्येक गावाला रोज 2 तास पाणी देणार आहात का. सभापती महोदया, सोलार प्लांटचं काम, जे सोलार पॅनल बसवण्याचं काम जे आहे ते लासलगाव व 16 गावच्या शिखर पाणी पुरवठा समितीकडे देण्यात आलेले आहे आणि ते लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. दुसरं जे पाईपलाईन नादुरुस्त झालेली आहे, तर 2314 मीटरची पाईपलाईन बदलणं गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंत 500 मीटर पाईपलाईन बदलून झालेली आहे, अंडरग्राऊंड पाईपलाईन. ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे जे पाणी मिळत नाही ही पण समस्या दूर होऊन जाईल आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सक्तीने ह्या लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येतील. आणि जर आपण म्हणता काही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा दर्जेदार काम झालं नाही आहे तर त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करण्यात येईल. धराडे बोला ना, बोला. ग्रामस्थांनी 17चा लेटर दिलंय चौकशी. अद्याप तिथं चौकशी झालेली नाही. म्हणजे जे ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सदस्य असतील, गावातल्या प्रत्येकाने ठराव करून दिलेला आहे, तरी अद्याप त्या प्रकरणाची चौकशी होत नाही. याच्या मागचं ध्येय काय हे मला काय अद्याप कळलं नाही. आपण म्हटलं सोलर प्लॅन बसून 5 वर्ष झाले, किती दिवस लावणार आहात त्याला. म्हणजे प्रत्येक महिन्याला 10 ते 12 लाख रुपये खर्च करायचे. आणि सोलर प्लॅन जर 5-5 वर्ष 6-6 वर्ष जर त्याला कालमर्यादा कुठेतरी ठरली पाहिजे ना. किती दिवसात होणार आहात आणि चौकशी किती दिवसात होणार आहे. स्पेसिफिक 2 प्रश्न आहे माझे. सभापती महोदय, सोलार प्लांट लवकरच पूर्ण होईल आणि
आता टायमिंग महत्वाचं आहे, किती दिवसात करणार आहात? त्याच्यात दिरंगाई कशामुळे झाली हे तपासून जर जाणीवपूर्वक दिरंगाई झाली असेल तर संबंधितावर नाही धराड्याचा सवाल जवाब करू नका, खाली बसा. जाणीवपूर्वक मुदत सांगा, दिरंगाई एक झाली वर्ष, असेल 2 वर्ष. आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे दिरंगाई झाली असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात तुम्ही येईल. असं करा. आणि अंडरग्राऊंड पाईपलाईनचं सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. म्हटलं 2300 मीटर बसून बोलू नका. नाही पूर्णच जे काम ज्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे त्याची सखोल चौकशी करून की सन्मान्य सदस्य म्हणताय आणि ते तिथेच राहतात आणि त्यांना रोज गावकऱ्यांनी जर अशा तक्रारी केल्या असतील तर ह्याच्यावरती दिरंगाई का झाली आणि एवढे पैसे अदा करून सुद्धा का काम पूर्ण केले नाही याची सखोल चौकशी करण्यात येईल. ठीक आहे, समीर भुजबळ बोला. नायकवडी, तर तुमचा काय संबंध आहे या विषयाशी? सभापती महोदय, आताच आपल्या सदस्यांनी आता सांगितलं की 20 त्यांना मिनिटं सुद्धा झाली आहेत पाणी मिळत सगळ्याची. नाही. मंत्री महोदय, मी हेच Specific विचारलं नाशिकचा इच्छितो की विषय आहे, जो आहे नाशिक, लासलगाव आपण तिकडचा. याची हमी घेणार का की जे आहे लासलगाव असतो बरोबर आहे. पण पुढचा पण आहे महत्त्वाचा पुरवठा विषय. जे आहे 2 ती तास होणार वाट नाही. बघतायत. दररोज आपण जे आहे ती पाणी पुरवठा पाणी आपण त्यांना देणार, कारण का दरवेळेला जो आहे 15-15 दिवसानंतर किंवा हा जो आहे महिन्याभरानंतर जो आहे इथं पाणी आपण पुरवता. कारण का याचं कारणच हे आहे की लोकसंख्या सगळीकडची वाढल्यामुळे आपण जी योजना जी दुरुस्त करताय ती जुनी योजना आहे. कळलं का? ती जुनी योजना आहे. तर ते गाव वाढलेलं आहे, तर त्याच्यासाठी अधिकचं जो आहे पाणी उपलब्धता होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी फक्त जो आहे लासलगावपासून जे आहे 10 किलोमीटरवर जो आहे हा बंधारा आहे, त्यातून जो आहे आपण योजना केली तर लासलगावचा प्रश्न सुटेल आणि विंचूर आणि 16 गाव हे वेगवेगळ्या ह्याच्यामधून जो आहे आपण पाणी पुरवठा करू शकतो, जी आता तुम्ही जे आहे रिपेअरिंग करतायत. तर माझा हा प्रश्न आहे की आपण जे आहे ही योजना कुठच्या तरी आपण सजेस्ट करा की कुठच्या हेडखाली आम्ही प्रस्तावित करू, तर आम्ही त्या हेडखाली प्रस्तावित करू, तर आपण जे आहे त्यांना मान्यता द्या. हीच आमची जी विनंती आहे की आपण जे आहे लासलगावला दररोज पाणी मिळेल अशी जी आहे व्यवस्था कराल का? सन्माननीय भुजबळ साहेब, मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, आम्ही सगळ्यांनी ऐकलं की ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्याचं कंत्राट कितीचं आहे तेही सांगितलं. पण सांगा आता परत मंत्री महोदय, परत असं नाही सभासदांकडून अपेक्षित. अजून एक योजना जी आहे ते लासलगावसाठी जे आहे आपण मान्य करावी असं तुमचं म्हणणं. ठीक आहे, अच्छा. ठीक आहे. तर सभापती महोदया, जलजीवन मिशनच्या योजनेनुसार 2024 मार्च नंतर नवीन योजनेला आपण मान्यता देत नाही आणि ही योजना आपल्या ह्या लासलगाव, विंचूर आणि 16 गावाच्या वाढीव लोकसंख्येला लक्षात घेता तशी बनवलेली आहे. त्यामुळे हे जे आत्ता प्रस्तावित काम म्हणजे जे चालू आहे रिपेअरचं किंवा मेंटेनन्सचं, ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या लासलगाव आणि परिसरातील गावांना पाण्याची कमतरता येणार नाही. आणि जरी आली आणि नवीन योजना घोषित झाल्या तर आपण प्राधान्याने आपल्या लासलगाव आणि परिसरातील ह्या गावांना पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनाला सकारात्मक विचार करून त्याला मान्यता देऊ. मला असं वाटतं की दोन्ही सभासदांनी ज्या हेतूने प्रश्न विचारला आहे त्यातली अंशतः उत्तरं मिळालेली आहेत, परंतु बैठक आपण एक अधिवेशन काळामध्ये घेऊन दोन्ही सदस्यांना बोलवून घेऊन त्यांच्या तपशीलवार विशेषतः पाण्याबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यातून त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा कालबद्ध कार्यक्रम जर का सांगितलात तर त्यांचा काहीतरी दिलासा मिळू शकेल असं मला वाटतं. मंत्री महोदय, नाही, ह्या दोन्ही सदस्यांची ह्यामध्ये तक्रार आहे की चांगलं काम झालेलं नाही, तरी ह्या संबंधित कामाची पूर्ण सखोल चौकशी करून लवकरात लवकर कशी कामं मार्गी लागतील ह्याकडे आम्ही करून घेण्यासाठी सूचना देऊ. एक बैठक लवकरच लावण्यात येईल. ठीक 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 हो, अधिवेशनात घेतील ना काय त्याला. आता सन्माननीय सुनील शिंदेची लक्षवेधी 6 क्रमांकाची मंत्री महोदय सभागृहात आहेत, परंतु सन्माननीय सदस्य सुनील शिंदे सभागृहात नाही आहेत. तुम्ही मांडताय? वा वा, हो घ्या मग, कारण रोजगार हमीसारखा विषय महत्त्वाचा फलोत्पादनचा घ्या मग. बाई मांडतायत. बरं प्रवीणजी त्यांच्या बाजूने आले, त्यांना बोलू दे ना, बोलू दे. नाही भाई व्यक्त मांडतात तेही कोकणातलेच असून त्यांच्या बाजूची येतील.
अहो